आज ना मी इथं बनवते करडईची भाजी. त्यासाठी बघा मी इथं करडईची भाजी छान अशी बाजारातून घेऊन आलेली आहे. ती स्वच्छ मी 2-3 पाण्यात अशी धुवून घेतली आहे. इथं स्वच्छ धुवून आणि छान चिरून घेतली बारीक, बघू शकता. त्यासाठी मी इथं मसाला पण बनवून घेतला आहे. त्यात घेतले हिरव्या मिरच्या, मीठ, जिरे, लसूण छान असं ठेचून घेतले. या ठिकाणी बघा आपलं तेल पण तापून झाले, त्यात जिरे तडतडले, त्यातच ते वाटण पण टाकून छान असं परतून घ्यायचं आहे. ते मसाला छान असा परतून झाला की भाजी पण चिरून घेतलेली भाजी पण आपला छान परतून परतून घ्यायची. त्यात आपण आता सगळी भाजी चिरलेली टाकून घेऊन ती पण छान अशी परतून घेणार आहोत. थोडीशी 2-3 मिनटासाठी छान अशी परतून घेतली की त्यात थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून घ्यायचं, जेणेकरून भाजी छान अशी वाफवून निघेल. बघा आपण भाजी घेतली तेव्हा किती मोठी भाजी होती आणि बघा शिजून किती थोडीशीच बनते ना. या ठिकाणी बघा मी 5 मिनटासाठी झाकण ठेवून घेतलं आणि भाजी पण छान अशी शिजून तयार झाली आहे. त्यात आता थोडासा शेंगदाण्याच्या दाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आणि करडईची भाजी तुम्हाला पण खायला आवडते का ते पण नक्की सांगा. भेटूया परत अशाच एका रेसिपीसोबत. चला तर